हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सकोचा लोअर डिव्हिजन क्लर्क आणि सिडकोचा अकाउंट क्लर्कसाठी कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंगचा 6 टॉपिक कव्हर करत आहे, जो आहे कॉस्ट शीट. ठीक आहे. याच्यावर आपण 50 MCQ सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. याच्या आधी पण आपण 5 युनिट कव्हर केलेले आहे. ज्यांनी आतापर्यंत ते नाही बघितले ते पण बघून घ्या, म्हणजे जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होऊन जाईल. तसाच ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार, प्लस व्हिडिओला एक लाईक. आणखी फायनान्शियल अकाउंटिंगची PDF अवेलेबल आहे, त्याच्यामध्ये 2500 क्वेश्चन्स अवेलेबल आहे. ते तुम्ही परचेस करू शकता, जेणेकरून तुमची आणखी प्रॅक्टिस होऊन जाईल. मीन्स तुम्हाला रिव्हिजनला ती खूप कामात येणार आहे PDF. आणि त्याच्यामध्ये टोटल 36 टॉपिक्सवर एव्हरी टॉपिकचे 50+20 ट्रू अँड फॉल्स असे मिळून एका टॉपिकवर 70 MCQज आहे. तसंच GSTची पण बुक्स मंडेपासनं अवेलेबल होऊन जाईल. त्याच्यामध्ये सुद्धा आपण 32 टॉपिक्स कव्हर केलेले आहे, जेणेकरून त्याची पण तुमची चांगली प्रॅक्टिस होऊन जाईल. आणि GSTमध्ये आपण टोटल जर बघितलं तर त्याच्यामध्ये पण 1500+ क्वेश्चन्स राहणार आहेत. ठीक आहे. तर ज्यांना पण ते बुक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर्स दिलेला आहे, त्या नंबरवर व्हॉट्सअप करून ते बुक्स तुम्ही परचेस करू शकता. ठीक आहे. डायरेक्ट फक्त PDF आहे, जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला रिव्हिजनसाठी पण ती खूप कामात येणार आहे. ठीक आहे. फायनान्शियल अकाउंटिंग आणि GST. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण आज कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटिंगचं कॉस्ट शीटचे क्वेश्चन्स. ठीक आहे. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंक्शनल क्लासिफिकेशन ऑफ अ कॉस्ट. खालीलपैकी कोणता खर्च कार्यात्मक वर्गवारीमध्ये येत नाही. तर बघा, ऑप्शन आहे, फर्स्ट प्रोडक्शन कॉस्ट, सेकंड सेलिंग कॉस्ट, थर्ड कॅपिटल कॉस्ट अँड फोर्थ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, कॅपिटल कॉस्ट, भांडवली खर्च. ओके. नेक्स्ट, सेकंड, डायरेक्ट मटेरियल अँड डायरेक्ट लेबर आर पार्ट ऑफ विच कॉस्ट. थेट साहित्य आणि थेट मजुरी कोणता खर्चाचा भाग आहे. तर बघा, ऑप्शन आहे, फर्स्ट फॅक्टरी ओव्हरहेड, थर्ड प्राइम कॉस्ट, थर्ड सेलिंग कॉस्ट अँड फोर्थ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, प्राइम कॉस्ट मीन्स मुख्य खर्च. नेक्स्ट, थर्ड, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट इन्क्लूड्स. प्रशासकीय खर्चामध्ये खालीलपैकी काय समाविष्ट आहे. तर बघा, ऑप्शन आहे, ऑफिस सॅलरी, फ्रेट चार्जेस, ॲडव्हर्टायझिंग अँड पॅकेजिंग एक्सपेन्सेस. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, ॲडव्हर्टायझिंग, जाहिरात. नेक्स्ट, फोर्थ, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज कॅल्क्युलेटेड ॲज. विक्रीसाठी वस्तूंचा खर्च कसा मोजला जातो. तर बघा, ऑप्शन आहे, फर्स्ट, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन प्लस FG ओपनिंग स्टॉक मायनस FG क्लोजिंग स्टॉक. उत्पादन खर्च प्लस प्रारंभिक तयार साठा मायनस अंतिम तयार साठा. ठीक आहे. सेकंड आहे, फॅक्टरी कॉस्ट प्लस ॲडमिन कॉस्ट, थर्ड प्राइम कॉस्ट प्लस सेलिंग प्राइस आणि फोर्थ सेल्स मायनस प्रॉफिट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन प्लस FG ओपनिंग स्टॉक मायनस FG क्लोजिंग स्टॉक. नेक्स्ट, फिफ्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज अ सेलिंग ओव्हरहेड. खालीलपैकी कोणता खर्च विक्री खर्च आहे. तर बघा, ऑप्शन आहे, फर्स्ट ॲडव्हर्टाइजमेंट, सेकंड फॅक्टरी रेंट, थर्ड इंटरेस्ट ऑन कॅपिटल अँड फोर्थ ऑफिस सॅलरी. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, ॲडव्हर्टाइजमेंट मीन्स जाहिरात. नेक्स्ट, सिक्स्थ, फ्रेट अँड कॅरेज आउटवर्ड इज क्लासिफाईड ॲज. वाहतूक व वाहतुकीचा बाह्य खर्च खालीलप्रमाणे वर्गीकृत केला जातो. तर बघा, ऑप्शन आहे, फर्स्ट प्रोडक्शन कॉस्ट, सेकंड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड, थर्ड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट अँड फोर्थ डायरेक्ट कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड, विक्री व वितरण खर्च. नेक्स्ट, 7, द कॉस्ट शीट इज प्रिपेअर्ड टू फाइंड आउट. खर्च पत्रक तयार करण्याच्या मागचा उद्देश काय आहे. तर बघा, ऑप्शन आहे, फर्स्ट प्रॉफिट, सेकंड टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, थर्ड सेलिंग प्राइस अँड ऑल ऑफ द अबव. तर करेक्ट आन्सर आहे सर्व. मीन्स प्रॉफिट मीन्स नफा, टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मीन्स एकूण उत्पादन खर्च, थर्ड सेलिंग प्राइस आणि ऑल ऑफ द. लास्ट आहे इथे ऑल ऑफ द अबव. नेक्स्ट, 8, प्राइम कॉस्ट इज ऑल्सो नोन ॲज. मुख्य खर्च याला आणखी काय म्हणतात. तर बघा, ऑप्शन आहे इथे, फर्स्ट ओव्हरहेड कॉस्ट, सेकंड डायरेक्ट कॉस्ट, थर्ड फिक्स कॉस्ट अँड लास्ट व्हेरिएबल कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, डायरेक्ट कॉस्ट, थेट खर्च. ओके. नेक्स्ट, 9, कॉस्ट शीट इज युजली प्रिपेअर्ड फॉर. खर्च पत्रक सामान्यतः कोणत्या कालावधीसाठी तयार केले जाते. बघा, ऑप्शन आहे, फर्स्ट 5 इयर, सेकंड 1 अकाउंटिंग इयर, थर्ड स्पेसिफिक पिरियड और बॅच अँड फोर्थ लाईफ ऑफ असेट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, स्पेसिफिक पिरियड और बॅच, ठराविक कालावधी किंवा बॅच. ओके. नेक्स्ट, 10th, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट शोन इन अ कॉस्ट शीट. खालीलपैकी काय खर्च पत्रकात दाखवले जात नाही. तर बघा, ऑप्शन आहे, फर्स्ट
डायरेक्ट मटेरियल, सेकंड इंटरेस्ट ऑन लोन, थर्ड डायरेक्ट वेजेस आणि फोर्थ सेलिंग ओव्हरहेड. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड इंटरेस्ट ऑन लोन, कर्जावरील व्याज. ओके. नेक्स्ट 11th, विच ऑफ द फॉलोइंग इज इन्क्लुडेड इन प्रोडक्शन कॉस्ट. खालीलपैकी कोणता खर्च उत्पादन खर्चामध्ये समाविष्ट आहे. तर बघा ऑप्शन आहे ते फर्स्ट फॅक्टरी रेंट, सेकंड ॲडव्हर्टाइजमेंट, थर्ड सेलिंग कमिशन अँड फोर्थ ऑफिस स्टेशनरी. तर करेक्ट आन्सर आहे ते फर्स्ट फॅक्टरी रेंट. 12th, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इन्क्लूड. उत्पादन खर्चामध्ये काय समाविष्ट असते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्राइम प्लस फॅक्टरी ओव्हरहेड, थर्ड सेकंड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन कॉस्ट, थर्ड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट ओनली अँड फोर्थ डायरेक्ट मटेरियल ओनली. तर करेक्ट आन्सर आहे ते फर्स्ट प्राइम कॉस्ट. ठीक आहे. नेक्स्ट 13, विच ऑफ द फॉलोइंग इज अ डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. खालीलपैकी कोणता वितरण खर्च आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सॅलरीज ऑफ सेल्समॅन, सेकंड डिलिव्हरी व्हॅन फ्युएल कॉस्ट, थर्ड वेअरहाउसिंग चार्जेस अँड फोर्थ ऑल ऑफ द अबोव. करेक्ट आन्सर आहे इथे लास्ट ऑल ऑफ द अबोव. मीन्स विक्रेत्यांचे पगार, डिलिव्हरी व्हॅन, इंधन खर्च, गोदाम भाडे आणि वरील सर्व. म्हणून आन्सर आहे ऑल वरील सर्व. नेक्स्ट 14, विच कॉस्ट क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन बिझनेस फंक्शन. कोणती खर्च वर्गवारी व्यवसायाच्या कार्यावर आधारित असते. तर बघा फर्स्ट आहे बाय इलेमेंट, सेकंड बाय नेचर, थर्ड बाय फंक्शन, बाय व्हेरिएबिलिटी. तर करेक्ट आन्सर आहे ते थर्ड बाय फंक्शन. ठीक आहे. नेक्स्ट 15, विच इज नॉट अ कंपोनंट ऑफ प्राइम कॉस्ट. खालीलपैकी कोणता मुख्य खर्चाचा घटक नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डायरेक्ट मटेरियल, सेकंड डायरेक्ट एक्सपेन्सेस, थर्ड फॅक्टरी रेंट अँड फोर्थ डायरेक्ट लेबर. ठीक आहे. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड फॅक्टरी रेंट, फॅक्टरी भाडे. नेक्स्ट 16, फॅक्टरी कॉस्ट इज कॅल्क्युलेटेड बाय. फॅक्टरी खर्च कसा मोजला जातो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्राइम कॉस्ट प्लस फॅक्टरी ओव्हरहेड, सेकंड प्राइम कॉस्ट प्लस सेलिंग ओव्हरहेड, थर्ड डायरेक्ट कॉस्ट प्लस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड अँड इनडायरेक्ट कॉस्ट प्लस व्हेरिएबल कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट प्राइम कॉस्ट प्लस फॅक्टरी ओव्हरहेड, मुख्य खर्च प्लस फॅक्टरी ओव्हरहेड. ओके. नेक्स्ट 17, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड आर इन्कर्ड. विक्री व वितरण खर्च कधी होतो. बघा ऑप्शन आहे इथे फर्स्ट बिफोर प्रोडक्शन, सेकंड ड्युरिंग प्रोडक्शन, थर्ड आफ्टर प्रोडक्शन अँड फोर्थ वाईल परचेसिंग रॉ मटेरियल. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड आफ्टर प्रोडक्शन, उत्पादनानंतर. नेक्स्ट 18, कॉस्ट शीट हेल्प्स इन. खर्च पत्रक कशात मदत करते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इथे फिक्सेशन ऑफ सेलिंग प्राइस, सेकंड कंट्रोलिंग कॉस्ट, थर्ड डिसिजन मेकिंग अँड फोर्थ ऑल ऑफ द अबोव. करेक्ट आन्सर आहे इथे ऑल ऑफ द अबोव. मीन्स विक्री किंमत निश्चित करणे, सेकंड खर्चावर नियंत्रण ठेवणे, नेक्स्ट निर्णय घेणे आणि मीन्स म्हणून आहे याचा आन्सर वरील सर्व. ओके. नेक्स्ट 19, टोटल कॉस्ट इन्क्लूड्स. एकूण खर्चामध्ये खालीलपैकी काय समाविष्ट आहे. तर बघा ऑप्शन आहे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ओनली, सेकंड प्राइम कॉस्ट प्लस ॲडमिन कॉस्ट, थर्ड कॉस्ट ऑफ गुड्स सेल्ड प्लस सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन कॉस्ट अँड प्राइम कॉस्ट ओनली. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन कॉस्ट. नेक्स्ट 20, इन कॉस्ट शीट प्रॉफिट इज कॅल्क्युलेटेड बाय. खर्च पत्रकात नफा कसा मोजला जातो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेल्स मायनस टोटल कॉस्ट, सेकंड टोटल कॉस्ट प्लस ॲडमिन कॉस्ट, थर्ड सेल्स मायनस डायरेक्ट कॉस्ट अँड फोर्थ प्राइम कॉस्ट मायनस सेल्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट सेल्स मायनस टोटल कॉस्ट, विक्री मायनस एकूण खर्च. नेक्स्ट 21, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड इन्क्लूड्स. प्रशासकीय ओव्हरहेड्समध्ये काय समाविष्ट असते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑफिस रेंट, सेकंड फॅक्टरी रायटिंग, थर्ड डिलिव्हरी व्हॅन एक्सपेन्स अँड सेल्समॅन सॅलरी. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट ऑफिस रेंट, कार्यालय भाडे. नेक्स्ट 22, विच ऑफ द फॉलोइंग इज अ डायरेक्ट कॉस्ट. ठीक आहे. खालीलपैकी कोणता खर्च थेट खर्च आहे. तर बघा ऑप्शन आहे डायरेक्ट लेबर, ऑफिस टेलिफोन, ॲडव्हर्टायझिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. तर करेक्ट आन्सर आहे इथे डायरेक्ट लेबर, थेट मजुरी. नेक्स्ट 23, विच ऑफ द फॉलोइंग इज एक्सक्लुडेड फ्रॉम प्राइम कॉस्ट. खालीलपैकी कोणता खर्च मुख्य खर्चात प्राइम कॉस्ट समाविष्ट नसतो. बघा ऑप्शन आहे फर्स्ट डायरेक्ट मटेरियल,
सेकंड फॅक्टरी ओव्हरहेड, थर्ड डायरेक्ट लेबर अँड फोर्थ डायरेक्ट एक्सपेन्सेस. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड फॅक्टरी ओव्हरहेड. ओके. नेक्स्ट 24, कॉस्ट ऑफ गुड्स मॅन्युफॅक्चर्ड, निर्मिती वस्तूंचा खर्च कसा मिळतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्राइम मायनस फॅक्टरी ओव्हरहेड, सेकंड फॅक्टरी कॉस्ट मायनस ॲडमिन ओव्हरहेड, थर्ड फॅक्टरी कॉस्ट प्लस प्राइम कॉस्ट अँड फोर्थ फॅक्टरी कॉस्ट प्लस सेलिंग ओव्हरहेड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड प्राइम कॉस्ट प्लस फॅक्टरी ओव्हरहेड. नेक्स्ट 25, विच वन इज नॉट अ पार्ट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड. खालीलपैकी कोणता खर्च प्रशासकीय ओव्हरहेडचा भाग नाही. तर बघा मॅनेजर सॅलरी असते, स्टेशनरी पण असते, डिलिव्हरी चार्जेस नसते आणि ऑफिस रेंट. ऑफिस रेंट डिलिव्हरी चार्जेस जो आहे तो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेडचा पार्ट नाही. ओके. नेक्स्ट 26, कॉस्ट शीट इज प्रिपेअर्ड, खर्च पत्रक केव्हा तयार केले जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बिफोर प्रोडक्शन, सेकंड ड्युरिंग प्रोडक्शन, थर्ड आफ्टर प्रोडक्शन अँड फोर्थ आफ्टर सेल्स. तर करेक्ट आन्सर आहे ते थर्ड आफ्टर प्रोडक्शन, उत्पादनानंतर. नेक्स्ट 27, विच स्टेटमेंट शो डिटेल कॉस्ट इन्कर्ड इन प्रोडक्शन. खालीलपैकी कोणते विधान उत्पादनात आलेल्या तपशिलावर खर्चाचे दर्शन घडते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्कम स्टेटमेंट, सेकंड कॉस्ट शीट, थर्ड बॅलन्स शीट अँड फोर्थ बजेट शीट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड कॉस्ट शीट, खर्च पत्रक. नेक्स्ट 28, विच इज नॉट अ पार्ट ऑफ कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. खालीलपैकी कोणता खर्च वस्तूच्या विक्री खर्चात येत नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेलिंग ओव्हरहेड, सेकंड फॅक्टरी कॉस्ट, थर्ड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड अँड फोर्थ प्राइम कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड इज नॉट अ पार्ट ऑफ गुड्स सोल्ड, प्रशासकीय खर्च. नेक्स्ट 29, कॉस्ट शीट इज युजफुल फॉर, खर्च पत्रक कशासाठी उपयुक्त आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्लॅनिंग, कंट्रोल, डिसिजन मेकिंग, ऑल ऑफ द अबोव. तर करेक्ट आन्सर आहे इथे ऑल ऑफ द अबोव. बरोबर आहे. नियोजन, नियंत्रण आणि निर्णय घेणे इज अ कॉस्ट शीट युजफुल फॉर. ओके. नेक्स्ट 30, विच कॉस्ट इज फंक्शनली क्लासिफाईड ॲज प्रोडक्शन कॉस्ट. उत्पादन खर्च म्हणून कार्यात्मक वर्गवारीत कोणता खर्च येतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल, सेकंड कॉस्ट ऑफ डायरेक्ट लेबर, थर्ड फॅक्टरी ओव्हरहेड अँड ऑल ऑफ द अबोव. आन्सर आहे ऑल ऑफ द अबोव. कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल मीन्स कच्चा मालाचा खर्च, थेट मजुरीचा खर्च आणि फॅक्टरी ओव्हरहेड, म्हणून आन्सर आहे ऑल ऑफ द अबोव. नेक्स्ट 31, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड आर इन्कर्ड. विक्री व वितरण खर्च कधी होतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बिफोर प्रोडक्शन, सेकंड ड्युरिंग प्रोडक्शन, थर्ड आफ्टर प्रोडक्शन फॉर सेल्स अँड फोर्थ ॲट द टाइम ऑफ अकाउंटिंग. करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड आफ्टर प्रोडक्शन अँड फॉर सेल, उत्पादनानंतर व विक्रीसाठी. नेक्स्ट 32, कॉस्ट शीट हेल्प्स इन, खर्च पत्रक कशासाठी उपयुक्त ठरते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिटरमाइनिंग कॉस्ट पर युनिट, सेकंड सेटिंग सेलिंग प्राइस, थर्ड कॉस्ट कंट्रोल अँड ऑल ऑफ द अबोव. आन्सर आहे ऑल ऑफ द अबोव मीन्स युनिट मागे खर्च ठरवण्यासाठी, सेकंड विक्री किंमत ठरवण्यासाठी अँड थर्ड खर्च नियंत्रणासाठी, म्हणून आन्सर आहे ऑल ऑफ द अबोव. नेक्स्ट 33, विच ऑफ द फॉलोइंग इज अ फंक्शनल क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट. खालीलपैकी कोणती खर्चाची कार्यात्मक वर्गवारी आहे. तर बघा ऑप्शन आहे फिक्स्ड अँड व्हेरिएबल, सेकंड डायरेक्ट अँड इनडायरेक्ट, थर्ड प्रोडक्शन अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड थर्ड नॉर्मल अँड ॲबनॉर्मल. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड प्रोडक्शन अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, उत्पादन व प्रशासकीय. नेक्स्ट 34, फॅक्टरी कॉस्ट इन्क्लूड, फॅक्टरी खर्चामध्ये काय समाविष्ट असते. तर बघा ऑप्शन आहे इथे फर्स्ट प्राइम कॉस्ट प्लस फॅक्टरी ओव्हरहेड, सेकंड डायरेक्ट मटेरियल ओनली, थर्ड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस अँड फोर्थ सेलिंग एक्सपेन्सेस. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट प्राइम कॉस्ट प्लस फॅक्टरी ओव्हरहेड, मुख्य खर्च प्लस फॅक्टरी ओव्हरहेड. ओके. नेक्स्ट 35, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन कॉस्ट शीट. खालीलपैकी कोणता खर्च पत्रकात समाविष्ट नसतो. बघा ऑप्शन आहे इथे इन्कम टॅक्स, डायरेक्ट वेजेस, फॅक्टरी रेंट अँड पॉवर अँड फ्युएल. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट इन्कम टॅक्स मीन्स उत्पन्न कर. नेक्स्ट 36, द लास्ट आयटम शोन इन द कॉस्ट शीट इज. खर्च पत्रकातील शेवटचा घटक कोणता असतो. बघा ऑप्शन आहे फर्स्ट नेट प्रॉफिट, सेकंड टोटल कॉस्ट, थर्ड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड अँड फोर्थ फॅक्टरी कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट नेट प्रॉफिट मीन्स निव्वळ नफा. ठीक आहे.
नेक्स्ट 37 प्राइम कॉस्ट इन्क्लूड. प्राइम कॉस्ट मध्ये काय समाविष्ट असते बघा. ऑप्शन आहे फर्स्ट डायरेक्ट मटेरियल प्लस डायरेक्ट लेबर प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस, सेकंड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, थर्ड फॅक्टरी ओव्हरहेड अँड फोर्थ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट डायरेक्ट मटेरियल प्लस डायरेक्ट लेबर प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस, थेट साहित्य प्लस थेट मजुरी प्लस थेट खर्च. नेक्स्ट 38 ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आर ॲडेड आफ्टर. कार्यालयीन व प्रशासकीय खर्च केव्हा जोडले जातात तर बघा. ऑप्शन आहे फर्स्ट प्राइम कॉस्ट, सेकंड फॅक्टरी कॉस्ट, थर्ड कॉस्ट ऑफ गुड्स सेल्ड अँड टोटल कॉस्ट. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड फॅक्टरी कॉस्ट, फॅक्टरी खर्चानंतर. नेक्स्ट 39 द फंक्शनल क्लासिफिकेशन दॅट इन्क्लूड ॲडव्हर्टायझिंग इज. ज्या जाहिरात समाविष्ट असते ती कार्यात्मक वर्गवारी कोणती तर बघा. ऑप्शन आहे फर्स्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड, सेकंड प्रोडक्शन ओव्हरहेड, थर्ड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड अँड फोर्थ प्राइम कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड, विक्री व वितरण ओव्हरहेड. नेक्स्ट 40 फ्रेट्स ऑन रॉ मटेरियल इज क्लासिफाईड ॲज. कच्च्या मालावरचा वाहतूक खर्च खालीलपैकी कोणत्या प्रकारात वर्गीकृत होतो बघा. ऑप्शन आहे फर्स्ट इनडायरेक्ट मटेरियल, सेकंड डायरेक्ट एक्सपेन्सेस, थर्ड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस अँड फोर्थ फॅक्टरी ओव्हरहेड. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड डायरेक्ट एक्सपेन्सेस, थेट खर्च. ओके. नेक्स्ट 41 कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इज इक्वल टू. उत्पादन खर्च सम म्हणजे काय तर बघा. ऑप्शन आहे प्राइस कॉस्ट ओनली, सेकंड फॅक्टरी कॉस्ट ओनली, थर्ड फॅक्टरी कॉस्ट प्लस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड अँड लास्ट प्राइम कॉस्ट प्लस सेलिंग ओव्हरहेड. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड फॅक्टरी कॉस्ट प्लस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड, फॅक्टरी खर्च प्लस प्रशासकीय खर्च. नेक्स्ट 42 विच कॉस्ट इज नॉट कन्सिडर्ड इन कॉस्ट शीट. खर्च पत्रकात कोणता खर्च विचारात घेतला जात नाही तर बघा. ऑप्शन आहे डेप्रिसिएशन, सेकंड गुडविल रिटर्न ऑफ, थर्ड डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड फोर्थ इनडायरेक्ट वेजेस. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड गुडविल रिटर्न ऑफ, गुडविल खर्च. नेक्स्ट 43 क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट बाय फंक्शन हेल्प्स इन. कार्यानुसार खर्च वर्गीकरण कशासाठी उपयुक्त आहे तर बघा. ऑप्शन आहे फर्स्ट बजेट प्रिपरेशन, सेकंड कॉस्ट कंट्रोल, थर्ड फिक्सेशन ऑफ सेलिंग प्राइस अँड फोर्थ ऑल ऑफ द अबोव. आन्सर आहे इथे ऑल ऑफ द अबोव. मीन्स अंदाजपत्रक तयार करणे, खर्च नियंत्रण, विक्रीनंतर किंमत ठरवणे. ओके. नेक्स्ट 44 विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ प्राइम कॉस्ट. खालीलपैकी कोणता खर्च मुख्य खर्चाचा भाग नाही तर बघा. ऑप्शन आहे फर्स्ट डायरेक्ट मटेरियल, सेकंड डायरेक्ट वेजेस, थर्ड डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड ऑफिस रेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फोर्थ ऑफिस रेंट, कार्यालयीन भाडे. नेक्स्ट 45 ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड इन्क्लूड. प्रशासकीय ओव्हरहेडमध्ये काय समाविष्ट आहे तर बघा. ऑप्शन आहे फर्स्ट फॅक्टरी रेंट, सेकंड डेप्रिसिएशन ऑन ऑफिस इक्विपमेंट, थर्ड ॲडव्हर्टायझिंग एक्सपेन्स अँड फोर्थ कॅरेज इनवर्ड. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड डेप्रिसिएशन ऑन ऑफिस इक्विपमेंट, कार्यालय उपकरणावरील घसारा. नेक्स्ट 46 सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड इन्क्लूड. विक्री व वितरण खर्चात समाविष्ट असतो तर बघा. ऑप्शन आहे सेल्समॅन कमिशन, सेकंड फॅक्टरी इन्शुरन्स, थर्ड फॅक्टरी ऑफिस स्टेशनरी अँड इन्स्टॉलेशन चार्जेस. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट सेल्समॅन कमिशन, विक्री प्रतिनिधीचे कमिशन. नेक्स्ट 47 फंक्शनल क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट इज यूज्ड फॉर. खर्चाचे कार्यात्मक वर्गीकरण कशासाठी वापरले जाते तर बघा. ऑप्शन आहे फर्स्ट इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन, सेकंड कॉस्ट ॲसर्टनमेंट, थर्ड प्रॉफिट अँड ॲनालिसिस अँड ऑल ऑफ द. आन्सर आहे ऑल ऑफ द. मीन्स साठा मूल्यांकन, खर्च निश्चिती, नफा विश्लेषण. ठीक आहे. नेक्स्ट 48 द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रिपेअरिंग अ कॉस्ट शीट इज. खर्च पत्रक तयार करण्याचा मुख्य उद्देश कोणता तर बघा. ऑप्शन आहे फर्स्ट टू कॅल्क्युलेट प्रॉफिट, सेकंड टू डिटरमाइन द कॉस्ट ऑफ प्रोडक्ट और सर्व्हिस, थर्ड फॉर फायनान्शियल अकाउंटिंग अँड फोर्थ फॉर टॅक्स कॅल्क्युलेशन. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड टू डिटरमाइन द कॉस्ट ऑफ प्रोडक्ट और सर्व्हिस, उत्पन्नाची किंवा सेवेची किंमत ठरवण्यासाठी. नेक्स्ट 49 द टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्ट इन्क्लूड. उत्पादनाचा एकूण खर्च यात समाविष्ट असतो तर बघा. ऑप्शन आहे फर्स्ट प्राइम कॉस्ट प्लस फॅक्टरी कॉस्ट, सेकंड फॅक्टरी कॉस्ट प्लस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्लस सेलिंग ओव्हरहेड, थर्ड ओनली प्राइम कॉस्ट, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट मटेरियल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड फॅक्टरी कॉस्ट प्लस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्लस सेलिंग ओव्हरहेड. मीन्स फॅक्टरी खर्च, प्रशासकीय व विक्री खर्च सगळ्यांची ॲडिशन. ओके.
नेक्स्ट 50, विच इज द करेक्ट ऑर्डर इन अ कॉस्ट शीट. खर्च पत्रकातील योग्य क्रम कोणता आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फॅक्टरी कॉस्ट, प्राइम कॉस्ट, सेलिंग ओव्हरहेड. सेकंड प्राइम कॉस्ट, फॅक्टरी कॉस्ट, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड अँड सेलिंग ओव्हरहेड. थर्ड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, प्राइम, फॅक्टरी, सेलिंग अँड फोर्थ प्राइम, सेलिंग, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, टोटल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, प्राइम कॉस्ट, फॅक्टरी कॉस्ट, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड अँड सेलिंग ओव्हरहेड. ओके. नेक्स्ट जो व्हिडिओ राहणार आहे तो आहे नेक्स्ट 7 कॉस्ट अकाउंटिंग सिस्टीमचा. ठीक आहे. याच्यावरचे आपण 50 MCQ सॉल्व्ह करणार आहे. असेच कंटिन्यू व्हिडिओ आपण सॉल्व्ह करणार आहे टिल एक्झामपर्यंत. तसाच फायनान्शियल अकाउंटिंगची PDF अवेलेबल आहे जी 250 रुपीजमध्ये आहे. तसंच GSTची पण अवेलेबल होऊन जाणार मंडेपासनं. त्याची पण प्राईस मी डिक्लेअर करून देणार आहे. ज्यांना पण PDF पाहिजे असेल ते डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून डायरेक्टली तिथनंच PDF घेऊ शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.